नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टी परीक्षेसाठी आज आपण इयत्ता 8वी विषय भूगोल या पाठ्यपुस्तकामधील एकूण महत्त्वाचे 100 प्रश्न पाहणार आहोत. या प्रश्नांचा उपयोग तुम्हाला टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 यासाठी होणार आहे. म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर आजचा पहिला प्रश्न असणार आहे, पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्य गाभा व अंतर्गाभा यांना विलग करणाऱ्या विलगतेस काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक क, लेहमन विलगता. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या थराची घनता सर्वात जास्त असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, अंतर्गाभा. तर अंतर्गाभा या थराची घनता सर्वात जास्त असते. पुढचा प्रश्न आहे, साऊंडिंग रॉकेटचा वापर प्रामुख्याने कशासाठी केला जातो? तर साऊंडिंग रॉकेटचा वापर हा ढगांच्या उंचीचे व जाडीचे मापन करण्यासाठी केला जातो. पर्याय क्रमांक ड. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या एकूण घनफळापैकी किती टक्के भाग हा प्रावरणाने व्यापलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, 84%. प्रश्न आहे, आर्द्रतेचे मापन करण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? तर आर्द्रतेचे मापन करण्यासाठी हायग्रोमीटर या उपकरणाचा वापर केला जातो. पर्याय क्रमांक ब. पुढचा प्रश्न आहे, ढगांमधील जलकण किंवा हिमकण जमिनीवर येण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर या प्रक्रियेला वृष्टी असे म्हणतात. पर्याय क्रमांक क. पुढचा प्रश्न आहे, सिरस प्रकारचे ढग प्रामुख्याने कोणत्या स्वरूपाचे असतात? तर सिरस प्रकारचे ढग हे प्रामुख्याने तंतुमय व उंचावर असणारे ढग असतात. पर्याय क्रमांक ब. पुढचा प्रश्न आहे, जेव्हा हवेची सापेक्ष आर्द्रता 100% होते तेव्हा त्या हवेला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क, बाष्प संपृक्त हवा. नंतरचा प्रश्न आहे, ग्रॅनाइट हा खडक प्रामुख्याने कोणत्या पृथ्वीच्या थरात आढळतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, सियाल. खालीलपैकी कोणता समुद्र सागरी प्रवाहांच्या चक्रीय गतीमुळे तयार झालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक क, सारगॅसो समुद्र हा सागरी प्रवाहांच्या चक्रीय गतीमुळे तयार झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, महासागरीय प्रवाहांचा वेग साधारणपणे किती असतो? तर महासागरीय प्रवाहांचा वेग हा साधारणपणे 1 ते 3 किलोमीटर प्रति तास इतका असतो. पर्याय क्रमांक ड. यानंतरचा प्रश्न आहे, ग्रँड बँक हे मत्स्यक्षेत्र अटलांटिक महासागरात कोणत्या दोन प्रवाहाच्या संगमामुळे तयार झालेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, गल्फ व लॅब्राडोर यानंतरचा प्रश्न आहे, जमिनीचा ताबा व महसूल संकलनासाठी वापरल्या जाणाऱ्या नकाशांना काय म्हणतात? तर जमिनीचा ताबा व महसूल संकलनासाठी वापरल्या जाणाऱ्या नकाशांना कॅडस्ट्रल नकाशे असं म्हणतात. पर्याय क्रमांक ड. यानंतरचा प्रश्न आहे, सातबाराचा उतारा वाचताना भोगवटादार वर्ग 2 याचा अर्थ काय होतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, ही जमीन सरकारने अटींवर दिलेल्या जमिनी आहेत. पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या शहरातून भारताची प्रमाणवेळ निश्चित केली जाते? तर पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे अलाहाबाद, प्रयागराज. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीला 1 अंश अंतर पार करण्यासाठी किती मिनिटांचा कालावधी लागतो? तर पृथ्वीला 1 अंश अंतर पार करण्यासाठी 4 मिनिटे लागतात. यानंतरचा प्रश्न आहे, फेरलच्या नियमानुसार उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेकडून कोणत्या दिशेकडे वळतात किंवा बाजूला वळतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, उजवीकडे. पुढचा प्रश्न आहे, स्थानिक हवामानानुसार पर्वत शिखराकडून दरीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? तर स्थानिक हवामानानुसार पर्वत शिखराकडून वाहणाऱ्या वाऱ्यांना पर्वतीय वारे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, क्युमुलोनिंबस ढगांपासून प्रामुख्याने काय होते? तर यांपासून वादळी व गारपीट होते. वादळी पाऊस व गारपीट. पर्याय क्रमांक क. पुढचा प्रश्न आहे, नागरी भागात बिल्ट अप एरिया म्हणजे काय? तर नागरी भागामध्ये बिल्ट अप एरिया म्हणजे बांधकामाखालील क्षेत्र. पर्याय क्रमांक ब. पुढचा प्रश्न आहे, सागर जलाची क्षारता मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते? तर सागर जलाची क्षारता मोजण्यासाठी दर हजारी हे एकक वापरले जाते. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या गाभ्यात प्रामुख्याने कोणती मूलद्रव्ये आढळतात? तर पृथ्वीच्या गाभ्यात प्रामुख्याने लोह व निकेल ही मूलद्रव्ये आढळतात. पर्याय क्रमांक क.
पुढचा प्रश्न आहे, लॅब्राडोर हा सागरी प्रवाह कोणत्या स्वरूपाचा आहे? तर लॅब्राडोर हा सागरी प्रवाह थंड स्वरूपाचा आहे. पर्याय क्रमांक ब. पुढचा प्रश्न आहे, 7/12 उतार्यातील फेरफार पत्रक प्रामुख्याने कोठे वापरले जाते? तर 7/12 उतार्यातील फेरफार पत्रक हे प्रामुख्याने शहरी भागामध्ये वापरले जाते. पर्याय क्रमांक क. पुढचा प्रश्न आहे, 0 माईल हे स्थान भारतात कोठे आहे? तर 0 माईल हे स्थान भारतामध्ये नागपूर या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या अंतरंगातील गाभा या थराची सरासरी जाडी किती आहे? तर पृथ्वीच्या अंतरंगातील गाभा या थराची सरासरी जाडी ही 3471 किलोमीटर एवढी आहे. पर्याय क्रमांक ब. भूकवच आणि प्रावरण यांच्या दरम्यान कोणती विलगता आढळते? तर भूकवच आणि प्रावरण यांच्या दरम्यान मोह ही काय आढळते? विलगता आढळते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान सायमा थरासाठी अचूक आहे? तर यामध्ये हा थर प्रामुख्याने महासागराच्या तळाशी आढळतो हे विधान काय आहे? अचूक आहे. ज्या तापमानाला हवेतील बाष्पधारण क्षमता आणि बाष्पाचे प्रमाण सारखे होते त्या तापमानाला काय म्हणतात? तर त्या तापमानाला दवबिंदू तापमान असं म्हणतात. पर्याय क्रमांक अ. पुढचा प्रश्न आहे, अल्ट्रोस्ट्रेटस हे ढग प्रामुख्याने कोणत्या उंचीवर आढळतात? तर अल्ट्रोस्ट्रेटस हे ढग प्रामुख्याने 2000 ते 7000 मीटर या उंचीपर्यंत आढळतात. पर्याय क्रमांक ब. प्रश्न आहे, ढगांचे वजन कशावर अवलंबून असते? तर ढगाचे वजन हे ढगांमधील बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून असते. पर्याय क्रमांक ब. पुढचा प्रश्न आहे, सागर जलाची क्षारता वाढवण्यास खालीलपैकी कोणता घटक कारणीभूत ठरतो? तर सागर जलाची क्षारता वाढवण्यास बाष्पीभवनाचा वेग हा जास्त असणे हा घटक कारणीभूत ठरतो. पर्याय क्रमांक क. चा प्रश्न आहे, हिंदी महासागरातील प्रवाहांची दिशा वर्षातून दोनदा का बदलते? तर हिंदी महासागरातील प्रवाहांची दिशा वर्षातून दोनदा बदलण्याचे कारण आहे मान्सून वाऱ्यांच्या प्रभावामुळे. पर्याय क्रमांक क. प्रश्न आहे, हम्बोल्ट हा थंड प्रवाह कोणत्या महासागरातून वाहतो? तर दक्षिण पॅसिफिक या महासागरातून हम्बोल्ट हा थंड प्रवाह वाहतो. 7/12 उतार्यातील पोटखराबा म्हणजे काय आहे? तर 7/12 उतार्यातील पोटखराबा म्हणजेच पडीक किंवा लागवडीखाली नसलेली जमीन. पुढचा प्रश्न आहे, नागरी भागातील बिगर शेती जमिनीसाठी कोणते प्रमाणपत्र महत्त्वाचे असते? तर यामध्ये प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच मालमत्ता पत्रक हे नागरी भागातील बिगर शेती जमिनीसाठी प्रमाणपत्र महत्त्वाचे आहे. पर्याय क्रमांक क. पुढचा प्रश्न आहे, 2 रेखावृत्तांमधील अंतर विषुववृत्तावर किती असते? तर 2 रेखावृत्तावरील अंतर हे विषुववृत्तावर 111 किलोमीटर इतके असते. पर्याय क्रमांक क. प्रश्न आहे, जगाचे किती प्रमाणवेळ विभाग करण्यात आलेले आहे? तर जगाचे प्रमाणवेळ विभाग म्हणजेच टाइम झोन हे एकूण 24 करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, कोरिओलिस बलामुळे वारे उत्तर गोलार्धात कोणत्या दिशेला वळतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क, उजवीकडे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वारे उबदार व कोरडे असून उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वतावरून खाली उतरतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, चिनूक वारे हे उबदार व कोरडे असून उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वतावरून खाली उतरतात. पुढचा प्रश्न आहे, हवेची सापेक्ष आर्द्रता कशात व्यक्त केली जाते? तर हवेची सापेक्ष आर्द्रता ही टक्केवारीमध्ये व्यक्त केली जाते. पुढचा प्रश्न आहे, ज्या ढगांमधून सतत पाऊस पडतो अशा गडद राखाडी रंगाच्या ढगांना काय म्हणतात? तर या ढगांना निम्बोस्ट्रेटस ढग असं म्हणतात. पर्याय क्रमांक ब. पुढचा प्रश्न आहे, मृत समुद्र याची क्षारता किती आहे? तर मृत समुद्राची क्षारता ही 232% इतकी आहे. प्रश्न आहे, महासागरीय प्रवाहांचे मुख्य कार्य काय आहे? तर महासागरीय प्रवाहांचे मुख्य कार्य हे पृथ्वीवरील तापमानाचे संतुलन राखणे. पर्याय क्रमांक ब. यानंतरचा प्रश्न आहे, 7/12 उतार्यातील गाव नमुना नंबर 8 कशाशी संबंधित आहे? तर हा जो उतारा आहे गाव नमुना नंबर 8 एकूण जमिनीचा कर महसूल याशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक क. पृथ्वीच्या प्रावरणाचे 2 भाग कोणते आहेत? तर पृथ्वीच्या प्रावरणाचे 2 भाग आहेत उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण. पर्याय क्रमांक क. प्रावरण मध्ये खालीलपैकी कोणत्या थरांचा समावेश होतो? तर यामध्ये फक्त भूकवच व प्रावरणाचा वरचा भाग याचा समावेश होतो. पर्याय क्रमांक ब.
वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर होतो? तर वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी ॲनिमोमीटर हे उपकरण वापरतात. पुढचा प्रश्न आहे, सातबारा उतार्यात इतर हक्क या रकान्यात कशाची नोंद असते? तर सातबारा उतार्यामध्ये इतर हक्क या रकान्यामध्ये कर्जाचा बोजा किंवा इतर दावे याची नोंद केलेली असते. प्रश्न आहे, विली विलीज ही चक्रीवादळे कोणत्या देशाच्या किनारपट्टीवरून येतात? तर विली विलीज हे चक्रीवादळे ऑस्ट्रेलिया या देशाच्या किनारपट्टीवरून येतात. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र कशामुळे निर्माण होते? तर पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र हे बाह्य गाभ्यातील लोहाच्या प्रवाहामुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं. त्यानंतरचा प्रश्न आहे, एपिसेंटर म्हणजे काय? तर एपिसेंटर म्हणजे भूकंप नाभीच्या अगदी वरचा पृष्ठभागावरील बिंदू. पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, हवेची बाष्पधारण क्षमता कशावर अवलंबून असते? तर हवेची बाष्पधारण क्षमता ही हवेच्या तापमानावर अवलंबून असते. पुढचा प्रश्न आहे, विषुववृत्तावर सरासरी आर्द्रता किती असते? तर विषुववृत्तावर सरासरी आर्द्रता ही 80 ते 100% इतकी असते. पर्याय क्रमांक क. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या प्रकारच्या ढगांना विजांचा कडकडाट आणि ढगफुटीसाठी जबाबदार मानले जाते? तर पर्याय क्रमांक ब, क्युमुलोनिंबस हे ढग विजांचा कडकडाट आणि ढगफुटीसाठी जबाबदार मानले जातात. पुढचा प्रश्न आहे, सागर जलाची घनता खालीलपैकी 2 घटकावर अवलंबून असते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, क्षारता आणि तापमान. पेरूचा प्रवाह हा कोणत्या महासागराचा भाग आहे? तर पेरूचा प्रवाह हा दक्षिण पॅसिफिक या महासागराचा भाग आहे. ठिकाणी उष्ण आणि थंड सागरी प्रवाह एकत्र येतात तिथे काय निर्माण होते? तर ज्या ठिकाणी उष्ण आणि थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्या ठिकाणी दाट धुके निर्माण होतात. पुढचा प्रश्न आहे, सातबारा उतार्यामध्ये भोगवटादार वर्ग 1 चा अर्थ काय होतो? तर सातबारा उतार्यामध्ये भोगवटदार वर्ग 1 चा अर्थ ही जमीन खाजगी मालकीची असून हस्तांतरणास पूर्ण अधिकार आहे या प्रकारचा अर्थ होतो. पर्याय क्रमांक क. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार जमीन मोजणीचे काम कोणत्या विभागामार्फत केले जाते? तर महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार जमीन मोजणीचे काम हे भूमी अभिलेख या विभागाद्वारे केले जाते. प्रश्न आहे, ग्रीनिच येथील प्रमाणवेळ आणि भारतीय प्रमाणवेळ यामध्ये किती तासांचा फरक आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, 5 तास आणि 30 मिनिटे इतका तासांचा फरक आहे. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या प्रावरणातून येणाऱ्या शिलारसात भूपृष्ठावर काय म्हणतात? तर पृथ्वीच्या प्रावरणातून येणाऱ्या शिलारसात लाव्हा रस असं म्हणतात. बाष्पीभवन ही प्रक्रिया सर्वात वेगाने कोठे होते? तर बाष्पीभवन ही प्रक्रिया सर्वात वेगाने गरम आणि कोरड्या हवेत होते. ढगांमधील पाण्याचे थेंब खूप मोठे व जड झाल्यावर खाली पडतात त्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर खूप सोपा प्रश्न आहे, ढगांमधील पाण्याचे थेंब खूप मोठे व जाड झाल्यावरती पर्जन्य, त्या प्रक्रियेला पर्जन्य म्हणतात, म्हणजे पाऊस पडतो तेव्हा. हिंदी महासागराचा कोणता भाग जास्त क्षारयुक्त आहे? तर हिंदी महासागराचा अरबी समुद्र हा जो भाग आहे तो क्षारयुक्त आहे जास्त. सागरी प्रवाहांची निर्मिती होण्याचे मुख्य कारण काय आहे? तर सागरी प्रवाहांची निर्मिती होण्याचे मुख्य कारण आहे ग्रहीय वारे आणि तापमानातील फरक. पर्याय क्रमांक ब. सातबारा उतार्यातील गाव नमुना 12 मध्ये कशाची नोंद असते? तर सातबारा उतार्यातील गाव नमुना 12 मध्ये पिकांची माहिती आणि सिंचनाची साधने याची नोंद असते. पुढचा प्रश्न आहे, रेखावृत्तानुसार वेळेत बदल होतो. 1 अंश रेखावृत्ताच्या फरकाने स्थानिक वेळेत किती फरक पडतो? तर 4 मिनिटाचा फरक पडतो. पुढचा प्रश्न आहे, लँड रेकॉर्ड यामधील 8अ उतारा म्हणजे काय आहे? तर खातेदाराच्या सर्व जमिनींची एकत्रित माहिती ही 8अ उतारा यामध्ये असते. ओयाशिओ हा कोणत्या प्रकारचा सागरी प्रवाह आहे? तर ओयाशिओ हा थंड प्रवाह आहे. पुढचा प्रश्न आहे, ॲनाबॅटिक वारे म्हणजे कोणते वारे आहेत? तर ॲनाबॅटिक वारे हे दरीय वारे आहेत. पर्याय क्रमांक ब. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या गाभ्यात कोणते खनिज द्रवरूप अवस्थेत असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क, लोह. इन्सोलेशन म्हणजे काय? तर इन्सोलेशन म्हणजे सूर्यापासून पृथ्वीला मिळणारी उष्णता.
सागर तळ रचनेत खंडांतर उतार नंतर कोणता भाग येतो? तर सागर तळ रचनेत खंडात उतारानंतर सागरी मैदान येते. अचूक विधान निवडा. उंची वाढली की हवेचा दाब वाढतो. विषुववृत्तावर हवेचा दाब जास्त असतो. हवा नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते. तर अचूक विधान आहे पर्याय क्रमांक क. हवा नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते. लोकसंख्येची घनता मोजण्याचे अचूक सूत्र कोणते आहे? तर लोकसंख्येची घनता मोजण्यासाठी एकूण लोकसंख्या भागिले एकूण क्षेत्रफळ हे सूत्र उपयोगी पडते. लोकसंख्या लाभांश म्हणजे काय? तर लोकसंख्या लाभांश म्हणजे कार्यक्षम लोकसंख्येचे प्रमाण जास्त असणे, म्हणजे 15 ते 59 वयोगटातील लोक. पुढचा प्रश्न आहे लिंग गुणोत्तर म्हणजे काय? तर लिंग गुणोत्तर म्हणजे दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते घटक लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क. प्राकृतिक रचना आणि हवामान. स्थलांतराचा अपेरिष्ट घटक खालीलपैकी कोणता आहे? तर स्थलांतराचा अपेरिष्ट घटक हा रोजगाराच्या उत्तम संधी हा घटक आहे. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लिंग गुणोत्तर कोणत्या राज्यात होते? तर भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार हरियाणा या राज्यामध्ये लिंग गुणोत्तर प्रमाण हे सर्वात कमी होते. पुढचा प्रश्न आहे साक्षरता मोजण्यासाठी भारतात कोणत्या वयोगटातील व्यक्तींचा विचार केला जातो? तर साक्षरता मोजण्यासाठी भारतामध्ये 7 वर्षावरील वयोगटातील व्यक्तींचा विचार केला जातो. उद्योगांच्या स्थाननिश्चितीवर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे? तर उद्योगांच्या स्थाननिश्चितीवर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे कच्च्या मालाची उपलब्धता. पुढचा प्रश्न आहे लोह पोलाद उद्योगासाठी कोणत्या प्रकारचा कच्चा माल लागतो? तर लोह पोलाद उद्योगासाठी वजनदार आणि अशुद्ध माल हा लागतो. IT हब म्हणून महाराष्ट्रातील कोणत्या शहराची ओळख आहे? तर IT हब म्हणून पुणे, हडपसर, हिंजवडी या शहराची ओळख आहे. पर्याय क्रमांक ब आहे. उद्योगांचे वर्गीकरण मालकी हक्कानुसार करताना खालीलपैकी कोणता प्रकार येत नाही? तर यामध्ये प्राथमिक क्षेत्र हे येत नाही. पर्याय क्रमांक क. औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना महाराष्ट्रात कधी झाली? तर औद्योगिक विकास महामंडळाची म्हणजे MIDC ची स्थापना ही 1 ऑगस्ट 1962 रोजी झाली. पर्याय क्रमांक ब. खालीलपैकी कोणता उद्योग कृषी आधारित उद्योग आहे? तर साखर उद्योग हा कृषी आधारित उद्योग आहे. क्षेत्राचे क्षेत्रफळ कमी असून लोकसंख्या जास्त असेल तर तिथे लोकसंख्येची घनता कशी असते? तर तिथे लोकसंख्येची घनता ही जास्त असते. लोकसंख्या मनोरा काय दर्शवतो? तर लोकसंख्या मनोरा हा लोकसंख्येचे वय व लिंग रचना दर्शवतो. प्रश्न आहे सांद्रीभवन प्रक्रियेत हवेतील बाष्पाचे रूपांतर कशात होते? तर सांद्रीभवन प्रक्रियेमध्ये हवेतील बाष्पाचे रूपांतर हे घन किंवा द्रव रूपात होते. आहे ढग हे हवेत का तरंगतात? तर ढग हे हवेत तरंगतात कारण त्याच्या कमी घनतेमुळे व सूक्ष्म स्वरूपामुळे ते तरंगतात. सागरी लाटांच्या कार्यामुळे खालीलपैकी कोणते भूविशेष तयार होते? तर सागरी लाटांच्या कार्यामुळे खालीलपैकी पुळण आणि कमान हे 2 भूविशेष तयार होतात. पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर आहे. महासागराच्या तळाशी असणाऱ्या सर्वात खोल भागाला काय म्हणतात? तर महासागराच्या तळाशी असणाऱ्या सर्वात खोल भागाला सागरी डोह म्हणतात किंवा गर्ता म्हणतात. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. भूमध्य समुद्र कोणत्या 2 खंडांच्या दरम्यान आहे? तर भूमध्य समुद्र हा युरोप आणि आफ्रिका या 2 खंडांच्या दरम्यान आहे. पुढचा प्रश्न आहे सातबारा उतारा हा कोणत्या जमीन महसूल कायद्यातील गाव नमुनाचा एकत्रित अंश आहे? तर पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर आहे. नमुना 7 व नमुना 12. पुढचा प्रश्न आहे जमिनीच्या सातबारा उतार्यात क्षेत्र कोणत्या एककात मोजले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड हेक्टर आणि एकर गुंठा या पद्धतीमध्ये जमिनीच्या सातबारा उतार्यामध्ये क्षेत्र हे मोजले जाते. हेक्टर आणि एकर गुंठा. पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वाधिक साक्षरता असलेला खंड कोणता आहे? जगातील सर्वाधिक साक्षरता असलेला खंड युरोप खंड आहे. पुढचा प्रश्न आहे क्युमुलस ढगांचा विस्तार प्रामुख्याने कोणत्या दिशेला असतो? तर क्युमुलस ढगांचा विस्तार प्रामुख्याने उभा असतो. पर्याय क्रमांक ब. पुढचा प्रश्न आहे
क्षेत्र भेट दरम्यान माहिती संकलित करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे साधन कोणते आहे? तर क्षेत्र भेट दरम्यान माहिती संकलित करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे साधन हे प्रश्नावली व नोंदवही आहे. पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण इयत्ता 8वीच्या भूगोल या पुस्तकातील महत्त्वाचे 100 प्रश्न घेतलेले आहेत. जर प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.